कंबरदुखी प्रचंड जाणवत असेल किंवा कंबरदुखीचा त्रास आहे तो सतत वाढत जात असेल तर ही आसनं करायला विसरू नका। ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी जलद गतीने क्विक रिलीफ भेटणार आहे। ते पेन किलर खाण्यापेक्षा किंवा हे स्प्रे आपण लावतो त्याच्यापेक्षा काही आसनं करा आणि तो कंबरदुखीचा त्रास आहे तो कायमचा घालवा। तर हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली दांडेकर, योग स्पर्श आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। मी बोलत आहे कंबरदुखीबद्दल। पहिली गोष्ट आहे ते तुमचं बॅड पोश्चर असेल ना, दुसरी गोष्ट न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, स्ट्रेस घेत असाल किंवा सॅनिटरी लाईफस्टाईल असेल तुमची, एका जागी बराच वेळ बसून आहात तर ह्या गोष्टी आधी करणं बंद करा। ह्या गोष्टीमध्ये तुम्ही आधी सुधार करा आणि नंतर रोज ही आसनं करा, तुम्हाला नक्की फरक जाणवणार आहे। तर पहिल्या आसनांकडे जाणार आहोत आपण। त्यासाठी आहे पोटावरती झोपून घ्यायचं आहे, कवर दोन्ही हात स्ट्रेच करा, दोन्ही पाय स्ट्रेच। ओके, इथपर्यंत आला। आता दोन्ही हात आहेत ना आपले जितके एल्बो आहेत तिथे ठेवायचे। एल्बो आहे, कोपर आहे तिथे ठेवायचे। आपलं फोरहेड हे मॅटला टेकलं पाहिजे। आता श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत हळूहळू वर, फक्त छातीचा भाग वर उचलायचा। तिथं होल्ड करायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हळूहळू खाली जायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे 5 काउंटसाठी। ज्यावेळी तुम्ही रिलॅक्स करताय त्यावेळी अतिशय बॉडी रिलॅक्स सोडायची, कुठेही आवळून धरायचं नाही। नंतर असणारे महत्वाचं आसन म्हणजे भुजंगासन। त्याच्यासाठी आपण परत दोन्ही हात स्ट्रेच करूया। आता हात कुठे येणार आहे आपल्या चेस्टच्या शेजारी, म्हणजे छातीच्या शेजारी। हाताची पोझिशन तुम्ही व्यवस्थित ठेवायची, त्यामुळे तुम्हाला स्ट्रेच जाणवणार नाही। तर श्वास घे, श्वास सोडा, हळूहळू आपल्या नाभीपासूनचा वरचा भाग आहे तो वर उचलायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax। 5 काउंटसाठी तुम्ही रिलॅक्स करायचा। आता हे करत असताना कुठे लक्षात द्यायचं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे बॅकवरती, लोअर बॅकवरती। ओके, कमरेवरती आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, त्यातल्या त्यात आहे तुमच्या पाठीच्या कण्यावरती। आता त्यानंतर आपण काउंटर पोज करणार आहोत। तुम्ही कोणतीही आसनं करत असाल तर त्यानंतर काउंटर पोज हे करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपलं पोश्चर आहे तो करेक्ट व्हायला मदत होते। त्याचबरोबर आहे एकदम तुम्ही नवीन असाल, बिगिनर असाल तर शरीराला थोडंसं वेगळं वळण भेटतं, ते करेक्ट करायला मदत होते। त्यासाठी आपण आहे वज्रासनामध्ये बसणार आहोत। वज्रासनामध्ये म्हणजे दोन्ही पायामध्ये थोडंसं डिस्टन्स वाढवा। श्वास घ्या आणि श्वास आहे हळूहळू खाली वाकायचा। आता ह्याच्यामध्ये तुम्ही परत होल्ड करणार आहात 10 काउंटसाठी। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर ही होती 3 आसनं। 5 मिनिटांमध्ये तुम्ही कंबरदुखी कमी करू शकता। तर रोज हे आसनं तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्की याचा फरक पडणार आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा, रोज वॉकिंग करणे गरजेचं आहे। जर तुमचं पाठ खूप दुखत असेल तर पाठीच्या खाली पिलो घ्या। त्यानंतर आहे ते हॉट फर्मेंटेशन करायला विसरू नका। कधी कधी पाठ आहे ते गरम पाण्याने किंवा कंबर आहे गरम पाण्याने शेकायला विसरू नका। आणि ही आसनं करत असताना कन्सिस्टन्सी ठेवा। 1 दिवस केलं, 2 दिवस केलं नाही, जोपर्यंत तुम्हाला फरक भेटत नाही तोपर्यंत करा। आणि खरंच ह्याचा फरक नक्की भेटेल तुम्हाला। फक्त 5 मिनिटं दिवसातून काढायची आहेत आणि तुमची कंबरदुखी दूर होणार आहे। तर हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप मनापासून धन्यवाद। कुणाला जर पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, तुम्ही हे नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।